कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ या संस्थेचं माननीय जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे विभाग पुणे यांच्या मंजूर निवडणूक कार्यक्रमानुसार संस्थेचा जो मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम होता तो 2 जून ते 1 जुलै अखेर होता। या कालावधीत गोकुळनं जी मतदार यादी आम्हाला जी पाठवलेली होती म्हणजे मसुदा, त्यातली मतदार यादी म्हणण्यापेक्षा सभासद यादी, त्या सभासद यादीतले म्हणजे आज अखेर 1 जुलै 2026 अखेर एकूण 5439 ठराव प्राप्त झालेले आहेत। त्यात तालुका न्याय ठराव आजरा 305 आलेले आहेत, भुदरगड 595, चंदगड 424, गडिंग्लज 401, गगनबावडा 132, हातकणंगले 161, कागल 621, करवीर 867, पन्हाळा 515, राधानगरी 703, शाहूवाडी 445, शिरोळ 270 अशी 5439 ठराव प्राप्त झालेले आहेत। या 5439 मध्ये 96 ठराव ही दुबार आलेले आहेत। त्या दुबार ठरावाची जी छाननीची प्रोसेस आहे ते आम्ही म्हणजे उद्या म्हणजे 2 जुलैपासून आम्ही तो चालू करणार आहे आणि तो साधारणतः 15 जुलैपर्यंत आम्ही दुबार ठरावाची छाननी आणि मसुदा यादी तयार करण्याचा जो कार्यक्रम आहे आणि ठराव छाननीचं या पिरियडमध्ये आम्ही तो राबवणार आहे। एकूणही दाखल झालेले जे ठराव आहेत त्यांचे मोजमाप किंवा त्यांचं त्या प्रक्रियेमध्ये बसतील अशा पद्धतीने कशा पद्धतीने त्याचा सर्वे होणार आहे सध्या? आता जे आलेले जे ठराव आहेत त्यात ते गोकुळचे पहिला म्हणजे आम्ही ते सब कट ऑफ डेटला सभासद आहेत का त्यांची आम्ही छाननी करणार आहे। त्याच्यानंतर संस्था रजिस्ट्रेशन आहे का, त्याच्यानंतर जे प्रतिनिधीचे जे ठराव आलेले आहेत साधारणतः म्हणजे दुबारमध्ये त्याच्यातले आम्ही ते आता काही ठराव साधारणतः 5-5 वेळाही आलेले आहेत, त्याच्यातले आम्ही ते छाननी करून तो एकच ठेवणार आहे आणि जे दुबार आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही छाननी सुनावणी घेऊन ते आम्ही त्याच्यावर आम्ही निर्णय घेणार आहे। दुबार म्हणजे एका संस्थेचे 2 नावाचे आलेले ठराव आहे, म्हणजे चेअरमनाचे असतील, सभासदाचे असतील, संचालकाचे असतील, अशी जे दुबार नावाचे आहेत ते आपल्याकडे 56 ठराव आहेत। अशी नाही तसं ते आम्हाला नाही सांगता येणार, कारण ते त्या एकूण याच्यात आम्हाला नाही कळत कोण कोणाच्या संस्था आहेत ते नाही आम्ही सांगू शकत। सहकार्य करून आणि सुरळीतपणे आजपर्यंत आम्ही पार पडलेला आहे, त्यामुळे सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। त्यात तुमचे मीडियाचे प्रतिनिधी असतील, सगळे दूध उत्पादक सभासद असतील किंवा राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी असतील त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो की आजपर्यंत सुरळीत कार्यक्रम पार पडलेला आहे। नाही ते काय तो आमचा काय प्रशासनाचा आमच्या नियमाप्रमाणे जो भाग आहे त्या नियमाप्रमाणे आम्ही तो ठराव घेणार। नाही, शक्ती प्रदर्शन हा त्यांचा दूध उत्पादकांचा तो विषय आहे। तो माझ्या दृष्टीने ऑफिसच्या दृष्टीने जे नियमाप्रमाणे जे येतील ते घेणे एवढंच माझा हे आहे। अवसायनातील 427 संस्थांचा आता पुढे कशा पद्धतीने काम होणार आहे? ज्या आता अवसायनातल्या ज्या संस्था आहेत आता त्यात न्यायालयीन बाबी आहेत, न्यायालयाचे आता त्याच्यावर जसे निर्णय होतील त्या पद्धतीने निर्णयानुसार आम्हाला काम करावं लागणार आहे आणि ज्या अवसायनात आहेत त्या मतदार यादीतून आम्ही ते वगळणार आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही, मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत।
कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.